आलात तुम्ही? जरा सावली बघून उभं राहायचं ना. अहो आता 2 मिनिटं झालं आलो इथं. काय आहे अधिपती, तुम्हाला तुमच्या तब्येतीची काळजी नाहीये का? तुम्ही अजून कावू नका माझ्यावर. तो आधीच तापलाय तुम्ही आणि कशाला कावालाय? आम्हाला आहे की आमची काळजी. काय होत नाही एवढ्या उन्हानं. एवढं काही होत नाही. चला सावलीत बसूया कुठे. मी काय म्हणते, तिकडे आपण उसाचा रस प्यायला जायचं का? तिला मन कवड्या यायचा. तुमचीच वाट बघत थांबलो तुम्ही उसाचा रस प्याचा. मला कळतं तुमच्या मनातलं, तुम्हाला कळतं आमच्या मनातलं. तुम्हालाच कळत नाही. तुमच्या मनातलं कळत नाही म्हणजे काय चाललंय का तुमच्या मनात? तुम्हाला काहीच जाणवत नाही का हो? म्हणजे माझ्या वागण्यातला बदल. हा बदल झालाय, मात्र झालाय. चिडचिड लय वाढलं तुमची, हल्ली लय चिडताय. तुम्हाला चिडचिड दिसते नुसती, बाकीचं काही दिसत नाही. आणि मी कुठे चिडचिड करते तुमच्या? काय का आता चिडायलाच लागलाय परत आणि? हा हो मग करते, पण मी का चिडचिड करते हे का कळत नाही तुम्हाला? नुसती चिडचिड दिसते. दिसतंय हो सगळं, पण ते सांगितल्याशिवाय कळणार कसं नेमकं काय आहे ते मनात? सगळंच कसं सांगावं लागतं तुम्हाला? बघा अजून बी चिडून बोलायला बघा. असू द्या, चला रस पिऊया. काय करता, एकदा शिकायला घेतलेली गोष्ट अशी अर्धवट नसते सोडायची. कोण शिकवणार? का मी ऑनलाईन शिकवणारं कोणीतरी बघते. ऑनलाईन मत बघशीला, पण ती तसं वेळ जमली पाहिजे, सगळ्या गोष्टी येतो. सोडून देतो विषय, जाऊ दे. हो तुम्ही कवा रस प्यायची कॉम्पिटिशन खेळला काय? काय म्हणजे? लहानपणी आम्ही सगळे मित्र अशी कॉम्पिटिशन लावायचो. 1 2 साडे माडे 3 म्हणून असा गालास तोंडाला लावायचो, ती संपूर्ण खाली ठेवायचो. कुणाचा लवकर संपतोय ते बघायचं. आपण लावा काय कॉम्पिटिशन? काहीतरीच काय अधिपती. घाबरला. चला लावूया कॉम्पिटिशन. हा बघा. थांबा 1 2 साडे माडे 1 2 साडे माडे 3. एवढे काय हसताय हो? हरले मी, त्यात काय एवढं हसण्यासारखं? अहो त्याच्यासाठी नाही असत आहे. मग बारक्या पोरावानी रस पिला तुम्ही. म्हणजे मिशीवाल्या प्राण्यांची भरली होती सभा, असं झालं. मिशी आल्या मिशी. थांबा हो मिशीवाले थांबा. हो अगं बाई, यांचं तर चांगलंच कुलकुल चाललंय की इथं बसून. सॉरी, ते तुमच्यामुळे झालं. तुम्ही असं अचानक ते कॉम्पिटिशन वगैरे म्हटलात ना, म्हणून झालं. एवढं काय मनावर गेलाय? गमजा गेली. भारी दिसत होत, पण क्विट दिसत होत. क्यूट. बरोबर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि ते मगाचे 2 म्हणजे टोटल 12 गालास पिलो तरी तुम्ही काय सांगेन घालायचा? सांगा की पडली, नाहीतर घरला जाऊन आमची नुसतीच धावपळ व्हायची. तुम्ही ना हे असलं काहीतरी बोलता आणि मग माझी लिंक तुटते. बरोबर ठीक आहे. आता एकदम शहाण्या विद्यार्थी आताची घडी तोंडावर बोल. तुम्ही बोला, आम्ही ऐकतो. आता बघा तुम्ही पुन्हा तसंच काहीतरी करताय. तुम्ही ना काहीही करू नका, नाहीतर मला सारखं हसायला येईल. नाही मी एकदम सिरियस आहे. तुम्ही बोला. मी खरं सांगू का, तुम्ही जेव्हा मला पहिल्यांदा भेटला होतात ना, तेव्हा असे गुंड टाईप वाटला होता. पण मग जशी जशी आपली ओळख होत गेली तसं तसं माझं मत बदललं. माझ्या लक्षात आलं तुमचं मन किती मोठं आहे. कितीतरी विद्यार्थ्यांची फी भरता तुम्ही, गरजू लोकांना मदत करताना बघितलं मी तुम्हाला. आणि मग माझ्या लक्षात आलं की हा माणूस गुंड नाहीये, अजिबात गुंड नाहीये.
मनाने खूप चांगले आहात. असं काय? हो, आता बघा ना, त्या रसवाल्या काकांशी तुमची काहीच ओळख नव्हती, पण तुम्ही त्यांच्या मदतीला धावून गेलात. मग त्यात काय? त्यात काय म्हणजे अधिपती, हा जो गुण आहे ना तुमच्यात, हा रेअर आहे. हा नसतो सगळ्यांना. तुम्ही असे शहाळ्यासारखे आहात. हसू नका, मी खरंच सांगते. वरून टफ पण आतून एकदम गोड. आणि हळूहळू जसं जसं हे माझ्या लक्षात येऊ लागलं ना, असं काय तसं काय? बोला की. बोला 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 लवकर, तुमची वाट बघायला लागलोय आम्ही. आम्हाला माहिती आहे तुमच्या मनात काय आहे थोडं थोडं, पण तुम्ही सांगायची वाट बघायला. बोला 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 बोला. हा हा, मग तसं काय झालं? काय म्हणला तुम्ही? मध्येच कुठे गाडी अडकली? सांगा की, बोला की पुढं.